नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी वाली मॅडम या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत करंट अफेअर्सचे प्रश्न आणि उत्तरे। तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे। या चॅनलवर तुम्हाला सर्वात नवीन विषयावर आधारित माहिती मिळेल जी तुमच्या जनरल नॉलेजला वाढवेल। चला तर मग आजच्या घडामोडीवर लक्ष टाकूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्याने वृक्षमित्र अभियान सुरू केले? तर ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी केरळ, सी ओडिशा, डी छत्तीसगड। तर आता आपले उत्तर आहे ए महाराष्ट्र। नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने वृक्षमित्र अभियान सुरू केले। आता पुढील प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन हायड्रोजन करार केला? तर आता ऑप्शन आहेत ए जर्मनी, बी नेदरलँड्स, सी ऑस्ट्रेलिया, डी नॉर्वे। तर आता उत्तर आहे ऑप्शन ए जर्मनी। त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, ऑक्टोबर 2024 मध्ये भारतात कोणता नवीन डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म सुरू झाला? तर आता आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए भीम प्रो, बी पे इंडिया, भारत लिंक आणि डिजिटल रुपी ॲप। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डिजिटल रुपी ॲप। ऑक्टोबर 2024 मध्ये भारतात डिजिटल रुपी ॲप हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला। आता पुढचा प्रश्न, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या भारतीय कंपनीला जागतिक स्तरावर सस्टेनेबल एनर्जी लीडर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन आहे ए रिलायन्स इंडस्ट्रीज, बी टाटा पॉवर, सी अदानी ग्रीन एनर्जी, डी NTPC। तर उत्तर आहे अदानी ग्रीन एनर्जी। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या भारतीय शहराला स्वच्छ भारत मिशन 2024 अंतर्गत सर्वोत्तम शहर म्हणून मान्यता मिळाली? तर ऑप्शन आहे इंदोर, भोपाळ, सुरत, विशाखापट्टणम। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इंदोर। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न, ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या भारतीय राजकीय पक्षाने 50 वर्ष पूर्ण केली? तर आता ऑप्शन आहे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जनता दल। तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी शिवसेना। आता पुढचा प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये जागतिक पातळीवरील क्लायमेट चेंज कॉन्फरन्स कुठे आयोजित केली गेली? तर आपले ऑप्शन आहे दुबई, ग्लासगो, काहिरा, न्यूयॉर्क। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए दुबई। दुबई येथे डिसेंबर 2024 मध्ये जागतिक पातळीवरील क्लायमेट चेंज कॉन्फरन्स आयोजित केली गेली। आता पुढील प्रश्न, ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रोने कोणत्या नवीन चांद्रयान मिशनची घोषणा केली? तर ऑप्शन आहे ए चांद्रयान 4, बी सूर्ययान, सी गगनयान 2 आणि डी चंद्रयान 5। तर उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रयान 4। यानंतरचा प्रश्न, नोव्हेंबर 2024 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत सागरी सुरक्षा करार केला? तर आपले ऑप्शन आहे ए फ्रान्स, बी जापान, सी इंडोनेशिया, डी श्रीलंका।
तर उत्तर आहे ऑप्शन बी जापान. आता त्यानंतरचा प्रश्न, डिसेंबर 2024मध्ये कोणत्या भारतीय महिलेला आंतरराष्ट्रीय महिला नेतृत्व पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन आहे ए निर्मला सीतारमण, बी किरण बेदी, सी स्मृती इराणी, डी नीता अंबानी. तर उत्तर आहे ऑप्शन डी नीता अंबानी. आता पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2024मध्ये कोणत्या क्षेत्रात भारताला युनेस्कोने विशेष पुरस्कार दिला? तर ऑप्शन आहे ए शिक्षण, बी हस्तकला, सी कृषी, डी पर्यावरण. तर उत्तर आहे ऑप्शन बी हस्तकला. ऑक्टोबर 2024मध्ये हस्तकला क्षेत्रात भारताला युनेस्कोने विशेष पुरस्कार दिला. आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया. नोव्हेंबर 2024मध्ये कोणत्या भारतीय विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून मान्यता मिळाली? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. उत्तर आहे ऑप्शन बी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा. डिसेंबर 2024मध्ये भारतीय संसदेत पारित झालेल्या नवीन कायद्याचे नाव सांगा. तर आपले ऑप्शन आहे ए महिला हक्क संरक्षण विधेयक, बी कृषी सुधारणा विधेयक, सी डेटा प्रायव्हसी विधेयक, डी रोजगार हमी विधेयक. तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी डेटा प्रायव्हसी विधेयक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 2024मध्ये भारताच्या कोणत्या राज्याने ई गव्हर्नन्ससाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला? तर आपले ऑप्शन आहे ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी कर्नाटक, डी तामिळनाडू. तर उत्तर आहे ऑप्शन डी तामिळनाडू. नोव्हेंबर 2024मध्ये भारताने कोणत्या शेजारी देशासोबत पाणी वाटप करार केला? तर ऑप्शन आहे ए नेपाळ, बी बांगलादेश, सी पाकिस्तान, डी भूतान. तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी बांगलादेश. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील.